107.4 FM वर आपण ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. मित्रहो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत साप्ताहिक कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. मित्रहो, या कार्यक्रमातून आपण मराठी विश्वातील वेगवेगळ्या उद्योजकांना आणि वेगवेगळ्या व्यक्तींना भेटत असतो. आज या कार्यक्रमात आपण आपल्या रेडिओविषयी अर्थातच विद्यावाणीविषयी जाणून घेणार आहोत आणि याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत विद्यावाणीचे प्रभारी संचालक श्री दत्त गायकवाड आणि निर्माता महेश जगताप यांनी. त्यांच्याशी या विषयावर संवाद साधला आहे माधव तापके यांनी. ऐकूयात नवयुगाची ज्ञानमाला या मालिकेचा भाग 19. श्रोते हो, नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ म्हणजेच 107.4 मेगाहर्ट्झ वरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी माधव. आज आपण एका वेगळ्या विषयावरती गप्पा मारायला आपल्या स्टुडिओमध्ये विद्यावाणीचे संचालक श्री दत्त आणि निर्माते महेश यांना आपण बोलवलेलं आहे. श्रोते हो, आपण सगळेच जण रोज सकाळी उठल्यानंतर रेडिओ ऐकतो. त्या रेडिओच्या विषयी माझ्या मनात जशी कुतूहलता आहे तशीच मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या मनातही ती कुतूहलता असेल. आणि हा रेडिओ ऐकतो म्हणजे नक्की काय होतं, आपल्यापर्यंत आवाज पोचतो, आपल्यापर्यंत विविध कार्यक्रम आपण ऐकत असतो. पण त्या रेडिओच्या मागे काहीतरी घडत असलं पाहिजे. ते घडतं म्हणजे नक्की काय घडतं? आवाज हा एक माध्यम आहे जे आपल्यापर्यंत तो कार्यक्रम पोचवतो. पण त्याच्या मागे घडणाऱ्या ज्या गमतीजमती होत असतात त्या गमतीजमती, ती प्रक्रिया समजून घेण्यासाठीच आज आपण नवयुगाची ज्ञानमाला या एका साप्ताहिक कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गरजे मराठी या संस्थेच्या सहाय्याने करत आहोत आणि मला असं वाटतं आपण त्या थोड्याशा गमतीजमती जाणून घेण्यात मी उत्सुक आहेच आणि मला वाटतं आपले श्रोतेही सर्वजण उत्सुक असतील. श्रीदत्त, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार आणि धन्यवाद. महेशजी, तुमचंही खूप खूप स्वागत. धन्यवाद. मला एक नेहमी प्रश्न पडतो की आपण सगळेजण खूप विविध प्रकारचे चॅनल ऐकतो, पण कम्युनिटी रेडिओ म्हणजे नक्की काय? म्हणजे आपण जसं म्हणतो विद्यावाणी हा कम्युनिटी रेडिओ आहे, तर आपल्या श्रोत्यांना नक्की जाणून घ्यायला आवडेल की कम्युनिटी रेडिओ हा काय प्रकार आहे आणि नक्की त्याचे काय फरक असतो. रेडिओचे 3 वेगवेगळे घटक जे आहेत भारतामध्ये त्याच्याविषयी थोडंसं समजून घेऊयात. आकाशवाणी, ज्याला आज आपण एका वेगळ्या शब्दात जर बोलायचं झालं तर सरकारी रेडिओ असं म्हणू शकतो. बरोबर. आणि त्याच्यानंतर सरकारच्या या प्रसार भारतीने चालवलेल्या रेडिओ शिवाय काही खाजगी कंपन्यांना रेडिओ चालवण्याची परवानगी देण्यात आली. बरोबर. आणि ते झाले कमर्शियल FM. बरोबर. आता इथं शब्दातच आलं. कमर्शियल म्हणजे रेडिओच्या प्रसारणामधून, जाहिरातीमधून व्यवसाय करायचा. बरोबर. या दोनही रेडिओजमध्ये म्हणजे आकाशवाणीकडे आणि कमर्शियल FM मध्ये असे काही विषय हाताळले जायचे जे राष्ट्रीय पातळीवरती किंवा राजधानीच्या पातळीवरती खूप महत्वाचे आहेत. हो. त्याचबरोबर मनोरंजनाचा भाग कमर्शियलमध्ये जास्त असणार हे उघड आहे. बरोबर आहे. त्यातही पुन्हा चित्रपटांची गाणी. हो. पण माधव, तुम्ही जर बघितलं की आपल्या आजूबाजूला अनेक साऱ्या घटना घडामोडी घडत असतात. बरोबर. आपल्या नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रम मालिकेमध्येच असेच आपण वेगवेगळे हिरे निवडले, वेगवेगळी माणसं निवडली, वेगवेगळे विषय निवडले जे आपल्या आजूबाजूला आहेत. हो. पुण्यामध्ये आहेत. बरोबर आहे. स्थानिक पातळीवरती आहेत. आणि अशा स्थानिक पातळीवरील टॅलेंटला, स्थानिक पातळीवरील विषयांना आणि स्थानिक पातळीवरील मुद्दे आणि समस्यांना हात घालण्यासाठी, त्याचबरोबर स्थानिक पातळीवरील लोकांना माध्यमामध्ये थेट सहभाग मिळावा म्हणून एक तिसरा टायर म्हणजे तिसरी जी फळी तयार झाली रेडिओची ती कम्युनिटी रेडिओ. युनेस्कोनं आपल्या एका व्याख्येत असं म्हटलंय की लोकांनी लोकांसाठी चालवलेला रेडिओ म्हणजे कम्युनिटी रेडिओ. वा, किती सुंदर. आपण सामुदायिक रेडिओ किंवा सार्वजनिक रेडिओ हा देखील शब्द वापरू शकतो. बरं. बरोबर आहे. बरोबर. तुम्ही म्हणालात तसं की हा लोकांनी लोकांसाठी चालवलेला रेडिओ आहे म्हणजेच कम्युनिटी रेडिओ आहे. त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग तर निश्चित होतच असेल आणि हा सर्वांच्या सहभागाने चालणारा रेडिओ असं आपण जर म्हटलं तर मग त्याच्यात आपण जर वर्गीकरण करायचं म्हटलं तर त्याची वैशिष्ट्य काय असतात? सुमाईची मी तुम्हाला विचारेन की तुम्ही थोडं सांगाल का? कम्युनिटी रेडिओचं वैशिष्ट्य असं आहे की हा कुठल्याही प्रकारे व्यवसायासाठी रेडिओ स्टेशन चालवलं जात नाही. हा नॉन प्रॉफिट आहे. अर्थात सस्टेनेबल होण्यासाठी काही स्वरूपात जाहिराती तो स्वीकारू शकतो. दुसरं महत्वाचं आहे की तो त्या समुदायाचा रेडिओ स्टेशन आहे. बरोबर.
त्यामुळे तिथं जे काही कार्यक्रम निर्मित होतात त्यामध्ये किमान 50% कार्यक्रमांची निर्मिती ही समुदायाच्या सहभागाने झाली पाहिजे. अरे वा, छान. आणि फार महत्वाचं वैशिष्ट्य आहे, कारण का ह्या बाकीच्या 2 रेडिओ स्टेशनमध्ये हे शक्य नाहीये काही कारणास्तव. बरोबर. पण समुदायाला जेव्हा वाटतं की मला माझ्या समुदायाबरोबर काय शेअर करायचंय, तर त्याला हे प्लॅटफॉर्म ओपन आहे आणि त्या समुदायातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि डेव्हलपमेंट विषयी जे काही विषय आहेत ते चर्चा करण्यासाठी हे रेडिओ स्टेशन आहे. आणि त्या समुदायाला सहज उपलब्ध झालेलं माध्यम, स्वतःचं माध्यम. बरोबर. म्हणून या कम्युनिटी रेडिओच्या वेगळेपणाकडे आपण बघू शकतो. थोडक्यात तुम्हाला मला जे काही प्रश्न असतात, तुम्हाला मला जे काही विषय वाटतात, ते सर्व विषय आपण या कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून मांडू शकतो. आणि हा सहभाग विद्यावाणीच्या माध्यमातून आपण गेले कमीत कमी 20-22 वर्ष तरी ऐकतो. तसं मी तुमच्याकडे येतो परत. विद्यावाणीची सुरुवात कशी झाली त्याच्याविषयी तुम्ही थोडं सांगू शकाल का? विद्यावाणी कम्युनिटी रेडिओचं पहिलं प्रसारण जे झालं ते 11 जून 2005 साली. 1995 साली सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला होता की एअरवेव्ज आर नॉट प्रायव्हेट, एअरवेव्ज आर नॉट गव्हर्नमेंट ओन्ड, त्या पब्लिकच्या आहेत. आणि म्हणून जेव्हा लोकांना त्यांचं म्हणणं मांडायचं आहे तेव्हा त्यांनी कम्युनिटी रेडिओमध्ये सहभागी झालं पाहिजे, हे तत्व आपण ऐकलं. पण मग असा कुठला गट आहे, असा कुठला समूह आहे की ज्याला हा कम्युनिटी रेडिओ सुरू करता येईल, असा विचार करताना भारतामध्ये असं लक्षात आलं की काही शैक्षणिक संस्था नावाजलेल्या, त्याचबरोबर काही कृषी विज्ञान केंद्र यांना देखील हा कम्युनिटी रेडिओ सुरू करता येईल. आणि त्यानंतर कालांतरानं 2006 नंतर काही एनजीओज यांना देखील असे रेडिओ सुरू करण्याची परवानगी मिळाली. पण 2004 साली जेव्हा हे सगळं सुरू करायचं होतं तेव्हा केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग अर्थात माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं भारतभरातल्या काही निवडक युनिव्हर्सिटीजना आमंत्रित केलं होतं. आणि त्यामध्ये महाराष्ट्रातून अर्थातच मुंबई विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठ ही 2 विद्यापीठं निवडली होती. बरोबर. आणि तेव्हा पुणे विद्यापीठाला पाचारण करण्यात आलं की तुम्ही इथं रेडिओ सुरू करावा. 2004 साली ऍप्लिकेशन करण्यात आलं. 2005 साली तो रेडिओ मंजूर झाला होता आणि पुढल्या 6 महिन्यामध्ये कम्युनिटी रेडिओची सुरुवात झाली. तेव्हा आणि 2005 सालच्या 11 जून रोजी पहिलं प्रसारण तत्कालीन राज्यपालांनी जेव्हा उद्घाटन केलं झालेलं होतं की विद्यापीठाची 3 महत्वाची कार्य आहेत. एक म्हणजे शिक्षण देणं, दुसरं संशोधन करणं आणि तिसरं महत्वाचं जे कार्य असतं ते म्हणजे एज्युकेशन एक्सटेन्शन अर्थात शिक्षण विस्तार. शिक्षण विस्ताराच्या कार्यामध्ये वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर लोकशिक्षणाच्या कार्यामध्ये विद्यावाणी गेली 20 वर्ष निरंतर सेवेत आहे. वा, फार छान. सर, एक कार्यक्रम ज्या वेळेला आपण एक निर्मिती होते, एका कार्यक्रमाची निर्मिती होते, त्यावेळेला त्या कार्यक्रमासाठी जे तंत्रज्ञान तंत्रज्ञान हा एक भाग झाला, पण त्याच्यामध्ये एखादी प्रोसेस असेल, त्याच्यामध्ये एखादी प्रक्रिया असेल, तर एखादा कार्यक्रम रेकॉर्ड करण्यापासून ते श्रोत्यांना तो ऐकू जाईपर्यंत काय काय स्टेप्स होतात किंवा काय काय घटना तिथे घडतात, त्याच्याविषयी थोडं तुम्ही सांगू शकाल का? साधारणतः कुठल्याही गोष्टीमध्ये निर्मिती प्रक्रिया असते तशीच ही प्रक्रिया असते, ज्यामध्ये आपण म्हणतोय की प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन. बरोबर. जसं की आज आपण एक मुलाखत करत आहोत तर याची एक पूर्वतयारी होती की काय विषय असणार आहे, काय प्रश्न असणार आहे, कोण वक्ते असणार आहेत, कोणत्या वेळेला रेकॉर्ड करायचा आहे, त्यावेळेस काय काय गोष्टींची गरज असते. मग विषयापासून सुरुवात होते आणि तो विषय कोणत्या पद्धतीने मांडायचा आहे. म्हणजे आज आपण मुलाखत स्वरूपात मांडतोय, कदाचित तो नाट्य स्वरूपात मांडता येऊ शकतो, तो टॉकच्या स्वरूपात मी फक्त माहिती सांगू शकतो, किंवा डिस्कशनच्या स्वरूपात मांडतो. बरोबर. विषय ठरल्यानंतर तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये मांडायचं ते आधी ठरवलं जातं. त्यासाठी वक्ते कोण, वेळ कधी, स्टुडिओची उपलब्धता, बरोबर, तांत्रिक गोष्टी व्यवस्थित आहेत का, रेकॉर्डिस्ट आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आणून ती वेळ ठरवली जाते. आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस हे रेकॉर्डिंग, ज्यावेळेस प्रोडक्शन केलं जातं त्यावेळेस ते व्यवस्थित होतंय का, आपण व्यवस्थित बोलतोय का, काही डिस्टर्बन्स नाहीयेत का, बॅकअपसाठी काय आहे का, ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात, आवाज वगैरे चेक करून. आणि नंतर मग जेव्हा एकदा हे रेकॉर्डिंग होतं त्याच्यावर पोस्ट प्रोडक्शन होतं. विशेषतः मुलाखती असतील, डिस्कशन असते, तिथं ह्या लाईव्ह होत नाहीत शक्यतो, कारण का चुकीचे शब्द किंवा चुकीच्या गोष्टी घडू नयेत आणि चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचू नये. प्रोडक्शनमध्ये मात्र मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो की काय नेमकं गेलं पाहिजे. बरोबर आहे. काही चुकीचे शब्द आलेत का, किंवा कोण अडखळलं असेल, ज्या आपल्या अनावश्यक गोष्टी त्या एडिट केल्या जातात. बरोबर. आवश्यक असल्यास त्याला बॅकग्राऊंड म्युझिक किंवा सिग्नेचर ट्यून, अनाउन्समेंट ह्या अशा पद्धतीने तो एक कार्यक्रम तयार केला जातो आणि मग तो शेड्यूल केला जातो की कधी हा प्रसारित करायचा. बरोबर आहे. जशी आपली साप्ताहिक मालिका आहे नवयुगाची ज्ञानमाला, दर शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी 11 वाजता.
तर यासाठी आधी आपण प्लॅनिंग करतो की ह्या शुक्रवारी कोणता एपिसोड, कोण तज्ज्ञ बोलणार आहेत, आणि मग त्या पद्धतीने ते शेड्यूल केले जातात. आणि मग प्ले लिस्टमध्ये ते शेड्यूल केल्यानंतर ते प्रसारणासाठी, जसं आपण म्हणतो की डिलिव्हरीसाठी त्याला सेट केलं जातं आणि त्या दिवशी ते प्रसारित होतात. बरोबर. श्रोतेहो, आपला हा प्रवास असा चालू राहील. पण हे करत असताना मला असं नक्की वाटतं की कुठलाही कार्यक्रम ज्या वेळेला एखादा निर्मिला जातो, ती जी प्रोसेस असते त्याच्यामध्ये काहीतरी गमती जमती तर नक्कीच घडत असतील आणि त्या घडल्याही असतील. मागच्या 20 वर्षामध्ये तुम्ही काही हजार कार्यक्रम केलेले आहेत, तुम्ही रेकॉर्डिंग केलेली आहेत. तर हे करत असताना तुमच्याकडे अशा काही गमती जमतीच्या घटना आहेत का, किंवा अशा काही घटना घडल्या आहेत का की ज्या तुम्ही श्रोत्यांना सांगू शकाल की ज्या खऱ्या तर व्हायला नकोत पण घडल्या आहेत, आणि त्याच्यामुळे थोडंसं त्याची जी सगळी जी प्रोसेस आहे ती आपण सगळ्यांनी एन्जॉय केली, अशा काही घटना तुमच्याकडे आहेत का? तुम्ही म्हणालात तसं अशा अनेक साऱ्या घटना आहेत की ज्या आम्हाला स्टुडिओमध्ये बसल्यानंतर खूप अनुभव देऊन गेल्या, खूप काही शिकवून गेल्या. उदाहरणादाखल काही सांगता येतील, पण जेव्हा सर सांगत होते की काही गोष्टी अशा असतात की ज्या रेडिओला खूप बंधनकारक आहेत. म्हणजे जसं की आकाशवाणीने एक भारतासाठी म्हणून एक पॅटर्न ठरवलेला आहे, जे आकाशवाणीने सगळ्या श्रोत्यांच्या मनावरती हे बिंबवलेलं आहे की रेडिओ म्हणजे ऑथेंटिक माहिती. बरोबर. थोडं सुद्धा चुकता कामा नये. बरोबर. रेडिओ जर म्हणाला की आता सकाळचे 7 वाजले आहेत, तर 7 वाजलेले जगभरातली किंवा भारतभरातली काही कोटी माणसं आपलं घड्याळ त्याच्याप्रमाणे, बरोबर, ते जपत असताना काही गमती, काही गोष्टी अशा घडल्यात की जसं आम्ही इथं रेकॉर्डिंगसाठी बसलो आणि लक्षात आलं की एक कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये एक माहिती सांगायची, आणि अचानकपणे लक्षात आलं की नाही, याच्यावरती खात्री नाहीये की आता काय सांगायची माहिती. मग काय करायचं? आयदर ही गोष्ट या दिवशी घडली आहे किंवा त्याच्या पुढल्या महिन्यात घडली आहे, फक्त तारखेचाच गोंधळ होता. आणि मग रेकॉर्डिंग करताना काय सांगायचं, तर आम्ही आता रेकॉर्डिंग करताना ठरवलं की दोन्ही तारखा सांगून ठेवूयात आणि त्या एडिट करताना निघून जाते, त्यातली कुठली तारीख असेल ती ठेवता येईल. आणि मग रेकॉर्डिंग संपलं. पुढे मी आणि आमचे आनंद देशमुख सर दोघांनी मिळून एडिट करताना त्या गोष्टी काढायचं ठरवून बाहेर गेलो, तारीख सर्च केली आणि सांगत. पण जेव्हा तो कार्यक्रम एडिट झाला, एडिट करणाऱ्याला पुन्हा तीच गोष्ट आढळली, उद्याच्या दिवशी प्रसारण आहे आणि आज जेव्हा एडिट करतो आहे तेव्हा माहितीच नाही की नेमकी तारीख काय, कारण आम्ही दोघंही एडिटिंगला नाही आहोत तिकडे. आणि त्यावेळेला पुन्हा तीच गोष्ट की त्या माणसाने की आपण परत करूयात, आणि शेवटी संध्याकाळी 6 वाजेच्या वेळेला अशी गोष्ट घडली, आता करायचं काय? तर त्यावेळेला त्यांनी परत फोन केला की सर नेमकी तारीख सांगा आता काय, आणि मग तेव्हा सांगितलं ते एडिट झालं, नेमकेपणाने केलं. हे नेमकेपणाबद्दल झालं. पण कधी कधी असं होतं की काही वेळेला काही संदर्भ असतील, काही अशा गोष्टी असतील की ज्या त्यावेळेला अचानकपणे घडल्या. जसं की एक कलाकार आलाच नाही आणि नाटक तर पूर्ण करायचंय, बरोबर, आणि मग ते पात्र करत असताना कधी महेश सरांनी असेल, कधी मी असेल, कधी श्रीयोगी मॅडम आहेत त्यांनी असेल, दोघांच्या आवाजात भूमिका केल्या आहेत, अशाही गोष्टी घडलेल्या आहेत. अरे वा, म्हणजे अशा घटना घडतच असतात. पण असं जसं आता तुम्ही म्हणालात की आपण एक रेडिओ म्हटल्यानंतर आकाशवाणी असेल किंवा अगदी विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ असेल, आपल्यावर एक जबाबदारी असते. ती जबाबदारी असते म्हणजे योग्य माहिती योग्य प्रकारे ती पोहोचवता आली पाहिजे. याचा अर्थ असा अजून एक असं होऊ शकतो की म्हणजे ज्यावेळेला तुम्ही कार्यक्रमाची रचना ठरवता किंवा ज्यावेळेला तुम्ही कार्यक्रम ठरवता त्यावेळेला असं तुम्हाला प्रश्न पडतो का की हे आपल्या श्रोत्यांना चालेल का, नाही चालेल का, किंवा हे योग्य प्रकारे आपल्याला पोचवता येते का, किंवा कसं पोचवता येईल, ही जी रूपरेषा असते ही मांडणी तुम्ही साधारणपणे कशी करता? विद्यावाणी हा कम्युनिटी रेडिओ आहे आणि त्यामुळे प्रामुख्याने कम्युनिटीतून जास्त लोक येतात सहभागासाठी आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांची निर्मिती होते. कधी कधी आम्हाला हा प्रश्न पडतो की हा कार्यक्रम आपण प्रसारित करायचा का नाही, किंवा विषयावर आपण कार्यक्रम करू शकतो का नाही. आणि कधी कधी मान्यवर व्यक्ती असतात आणि त्यांना नाही म्हणणं अवघड जातं. बरोबर आहे. पण अशा वेळेस आम्हाला एक आहे की ब्रॉडकास्ट कोड आम्ही फॉलो करतो. अच्छा. आकाशवाणीचाच ब्रॉडकास्ट कोड कम्युनिटी रेडिओला लागू आहे. आणि मग त्या ब्रॉडकास्ट कोडच्या अनुषंगाने आपण चुकीचं काही प्रसारित करीत नाही ना, याची आम्हाला काळजी घ्यावी लागते. बरोबर. मग अशा वेळेस त्या व्यक्तीला आम्ही एक सांगतो की आपण हे वेगळ्या प्रकारे करू शकतो. जी गोष्ट आहे की जी आपण वगळू शकतो आणि जी विवादास्पद आहे ती वगळून आपण वेगळ्या पद्धतीने हे सादर करू शकतो. कारण का शेवटी प्रत्येक कम्युनिटीला जो कोणी सहभागी होणार आहे त्याला ही कम्युनिटी रेडिओ सेवा देण्याची जबाबदारी आहे. ऍट द सेम टाइम चुकीची माहिती आणि चुकीचा आशय रेडिओवरनं जाऊ नये ही देखील आमची जबाबदारी आहे. बरं. पण साधारण तुमच्या अनुभवाप्रमाणे की ज्या वेळेला असं काही होतं आणि ज्या वेळेला तुम्ही कोणाशी बोलता आणि सांगता की आपला हा भाग आपण निश्चित प्रसारित करू शकतो, हा भाग आपल्याला गाळायला लागेल किंवा हा भाग आपल्याला वेगळ्या पद्धतीने मांडायला लागेल, त्यावेळेला बहुतेक सर्व वेळेला तुम्हाला लोक तुमचं ऐकतात, तुमच्याबरोबर सहकार्य करतात किंवा कसं होतं? म्हणजे असं कधी घटना घडली का की नाही कोणी म्हणालं की नाही मला हे असंच व्हायला पाहिजे आणि असंच आहे आणि हा कम्युनिटी रेडिओ आहे आणि कम्युनिटीचं
कम्युनिटीचं तुम्ही ऐकायलाच पाहिजे आणि कम्युनिटीचं हा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे आणि हा तुम्ही प्रसारित केलाच पाहिजे, असं कधी काही घडलंय का? मुळात असं आहे की ब्रॉडकास्ट कोडमुळे ह्या गोष्टी सोप्या होतात आणि तिथं कुठंच विवादाची गोष्ट राहत नाही. बरोबर. जेव्हा आपण कम्युनिटीला सांगतो, जो कोणी सहभागी होणार त्यांना सांगतो, ते देखील मान्य करतात. शेवटी उद्देश असतो प्रत्येक व्यक्तीचा की माहिती लोकांपर्यंत पोहोचते. बरोबर आहे. आणि त्या माहितीद्वारे कुणाच्या भावना दुखावू नयेत हा प्रत्येकाचा हेतू असतो. हो, त्यामुळे असं कधी प्रसंग आला नाही की नाही आम्हाला कम्युनिटी सहकार्य या बाबतीत हे चालेल का किंवा हे चालणार नाही, अशा काही गोष्टींच्या बाबतीत माझ्याकडे एक वेगळा अनुभव असा आहे की काही वर्षांपूर्वी स्पॅनिश भाषेतले कार्यक्रम काही विद्यावाहिनीने प्रसारित केलेले आहेत. तेव्हाही आम्हाला माहिती होतं की स्पॅनिश भाषा शिकणारे विद्यापीठाचे काही विद्यार्थी खूप मर्यादित संख्या आहे. पण अशी 14 भागांची मालिका स्पॅनिश भाषेतून केली आणि गंमत अशी झाली की तिथं रेकॉर्ड करणारे विद्यार्थी आणि त्यांची शिक्षिका यांना सगळ्यांना स्पॅनिश कळत होतं. रेकॉर्डिस्ट जो आहे त्याला काही कळत नाही. ज्याला एडिट करायचं, म्हणजे मी तेव्हा एडिट करत होतो, मला काही स्पॅनिश भाषा कळत नाही. पण त्यांच्यातलेच लोक सोबत बसायचे आणि सांगायचे की हा शब्द चुकलाय बरं का उच्चारताना, याचं उच्चारण असं हवं. मग शिक्षिका सांगायचे नाही हा शब्द असाच आला पाहिजे. मग पुन्हा रेकॉर्ड करायचं, पुन्हा एडिट करायचं. आणि मग जेव्हा तो प्रसारित केला, अर्थात हा कार्यक्रम पुण्यामध्ये ऐकला गेलाच आमच्याच विद्यार्थ्यांच्याकडून, पण हा कार्यक्रम ऍपच्या माध्यमातून आणि इंटरनेट रेडिओच्या माध्यमातून परदेशात देखील ऐकला गेला आणि त्याला चांगल्या प्रतिक्रिया आल्या. क्या बात आहे. जेव्हा आपण असा विचार करतो की हे चालेल किंवा नाही, पण जेव्हा त्याच्याविषयी चांगल्या प्रतिक्रिया येतात तेव्हा खरंच ती समाधानाची बाब असते. आणि म्हणूनच मला वाटतं की कम्युनिटी रेडिओमध्ये अशा कुठल्याही विषयाला आणि अशा कुठल्याही व्यक्तीला हे बंधनच नाहीये की इथं येऊन हे चालणार नाही. ब्रॉडकास्ट कोडच्या अंतर्गत जे आहे ते सर्व काही चालेल. तर आपल्याकडे एक सर्वसमावेशकता म्हणून जो प्रकार आहे, इन्क्लुझिव्हिटी, मला वाटतं ही 2 उदाहरणं तुम्ही जी सांगितली ती अत्यंत उपयुक्त उदाहरणं आहेत की कसं कम्युनिटीचा सहभाग वाढवता येईल. पण सर, ज्यावेळेला आपण कम्युनिटीशिवाय बोलतोय तर अर्थातच जी कम्युनिटी आहे त्यांच्या आवडीनिवडी बदलत जातात. आता 20 वर्षाचा काळ लोटलाय, विद्यावाणी रेडिओ स्टेशन आपलं चालू आहे. तर तुम्ही ही स्थित्यंतरं बघितली आहेत का की 20 वर्षापूर्वी जी कम्युनिटी होती त्यांच्या काही आवडीनिवडी असतील, त्याच्यानंतर आता 10 वर्षानंतर काही असतील, आताच्या असतील, म्हणजे आपण जे एरवी सुद्धा म्हणतो की अरे हे माझ्या पिढीत असं नव्हतं बरं का, किंवा माझ्या वेळी असं नव्हतं बरं का, किंवा हे आम्ही असं कधी विचारलं नाही किंवा आम्ही हा कधी विचार केला नाही. सो आता तुम्ही बघाल तर जेन झी आहे, जेन अल्फा आहे, ह्या ज्या सगळ्या ज्या स्थित्यंतरं होत आहेत आणि ही कम्युनिटी आहे ना, ही फायनली कम्युनिटीचा भाग आहे. तर ह्यामुळे तुम्हाला कार्यक्रम ज्या पद्धतीने तुम्ही रचना करताय किंवा ज्या पद्धतीचे कार्यक्रमांबद्दल विचार करताय, ही आवड निवड लक्षात घेऊन तुम्हाला अशी तुम्ही काही उदाहरणं देऊ शकाल का की ज्याच्यामुळे बदल घडलाय? नक्की सर. कारण का आता आम्ही असं म्हणतो, जेव्हा विद्यार्थी येतात आमच्याकडे इंटर्नशिपसाठी, त्यांच्याकडून आम्ही काही कार्यक्रम करून घेत असतो आणि मग त्यांना सांगताना पहिलं सांगतो की आता रील्सचा जमाना आहे. बरोबर. रील्सचा जमाना याचा अर्थ की तुम्ही 10-15 सेकंदाचा जमाना आहे. तुमच्याकडे व्हिज्युअल्स आहेत, साऊंड आहे, सगळं आहे. आणि तरी देखील तुम्ही एका सेकंदात बोटाने त्याला उडवून लावता. बरोबर आहे. अशा वेळेस तुमचा 10 मिनिटाचा, 15 मिनिटाचा, 25 मिनिटाचा कार्यक्रम कोण ऐकणार आहे? आपल्याला हा प्रश्न विचारावा लागेल जेव्हा तुम्ही कार्यक्रम तयार करताय. ह्याच्यावर सातत्याने ही प्रक्रिया सुरू आहे आणि कुठंतरी आम्ही ते स्वरूप बदलण्याचा प्रयत्न करतोय. एक सुरुवातीला असं होतं की आकाशवाणीला फॉलो करायचं, नंतर कमर्शियल आलं, कमर्शियलनी स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आणि मग ह्या पण दोघांचे वेगवेगळे श्रोते आहेत, तर आपला श्रोता एक वेगळा असला पाहिजे. बरोबर. आणि त्यासाठी काय, तर मग ह्याचं कुठंतरी मध गाठायचा प्रयत्न केला, कारण दोन्ही गरजेचे आहेत. त्याप्रमाणे मग छोटे छोटे कार्यक्रमाचा अवधी छोटा, त्यात वेगळे पण काहीतरी असलं पाहिजे, नाविन्य असलं पाहिजे. सरळ माहिती देऊन आता नाही चालत, थोडीशी मनोरंजक पद्धतीने आणि थोडीशी ड्रामॅटिक, सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने हे करावं लागतं. कारण का आता लिस्निंग स्पॅन ज्याला आपण म्हणतो, अटेन्शन, हे कमी होत चालले. बरोबर आहे. मग अशा वेळेस आपला कार्यक्रम किंवा जो कोणी सहभागी होते त्याचा कार्यक्रम ऐकला गेला पाहिजे, तर आपल्याला ही काळजी घेतली पाहिजे की ती नवीन स्वरूपात वेगळ्या काहीतरी पद्धतीने मांडणं करायची गरज आहे. बरोबर. मग आता आम्हाला सांगायला आवडतं की आम्ही आता जवळपास 1-1.5 वर्ष झालं आमच्याकडे स्टुडंट आरजेस जे स्वतःहून येतात आणि अर्ध्या तासाचा कार्यक्रम स्वतः तयार करतात. क्या बात आहे. त्यात ते काहीतरी माहिती सांगतात आणि गाणी ऐकवतात. हा फॉर्मॅट पहिल्यांदा नव्हता रेडिओ स्टेशनमध्ये. कमर्शियलवर 4 तास आरजे शो करतो, पण ही तर विद्यार्थ्यांना शक्य नाही, कुठल्या कम्युनिटीला शक्य नाही. अशा वेळेस असं म्हणून पुन्हा एकदा की नाही, मला 30 मिनिटात मी सांगू शकतो, गाणी काही मस्तपैकी ऐकू शकतो आणि त्याचबरोबर माहिती सांगू शकतो. आणि ही जेव्हा स्टुडंट येतात त्यांच्याबरोबर क्रिएटिव्हिटी येते. बरोबर. विषयाची मांडणी ज्या पद्धतीने स्टुडंट्स करतात ते आम्हाला शक्य नाही.
त्यांच्या विचारधारेत फरक आहे, त्यांच्या एक्सप्रेशन पॉवरमध्ये फरक आहे, आणि ही प्रत्येक कम्युनिटीची काही ना काही खासियत काहीतरी वैशिष्ट्य असतात. म्हणेल की ह्या यंग जनरेशनची खासियत अगदी आहे. बरोबर. आणि त्याप्रमाणे मग ही बदल आम्हाला निश्चितच करतात. सर, त्या अनुषंगाने मला एक प्रश्न विचारायचा वाटतो की आता आपण एक साप्ताहिक मालिका जी नवयुगाची ज्ञानमाला करतोय, तर आम्ही गेले 17-18 आठवडे सर्व श्रोते, मी स्वतः, आम्ही सगळेजण हा कार्यक्रम ऐकतो. हा कार्यक्रम साधारणपणे 2 भागामध्ये मिळून 30-40-45 मिनिटाचा कार्यक्रम असतो. एका वेळेला 20 मिनिटं ऐकतो. तरी सुद्धा आम्हाला कुठे कुठे असं वाटत राहतं की अरे अजून थोडंसं बोलूया ना, अरे अजून थोडंसं ऐकायला पाहिजे होतं की, अजून थोडंसं काहीतरी माहिती मिळायला पाहिजे होती की. तर हा जो कार्यक्रम आहे, ह्या कार्यक्रमामध्ये आपण श्रोते आपण असं बघतोय की विविध विषयांमधले विविध तज्ज्ञ आपल्या या विद्यावाणी रेडिओवरती येतात आणि त्याविषयी आपण काही गोष्टींवरती बोलतो. सो तुमचा हा कार्यक्रम प्रोड्यूस करतानाचा अनुभव कसा होता, किंवा तुम्हाला आतापर्यंत जी आपल्याकडे तज्ज्ञ मंडळी येऊन गेली त्याविषयी तुम्ही थोडंसं आम्हाला सांगू शकाल का? मला याच्याविषयी बोलायला खूप आवडेल, कारण गेले 18 भाग आपण म्हणालो, 18 आठवडे मी प्रत्येक वेळेला एका नवीन व्यक्तीला भेटलोय. बरोबर. मी त्यांच्याशी संवाद साधतोय आणि मला खूप काही शिकायला मिळालं. प्रत्येक वेळेला गरजे मराठी ग्लोबलच्या माध्यमातून एक वेगळा तज्ज्ञ येत गेला. त्याची पर्सनॅलिटी वेगळी आहे, त्याचं काम करण्याची पद्धत वेगळी आहे. त्याचबरोबर त्यांनी जे अचीव्ह केलेलं आहे ते आजवर इतर कोणी मराठी उद्योजकांना नाही अचीव्ह केलं. अशा गोष्टी जाणून घेत असताना मला वैयक्तिक खूप फायदा झालाच, पण त्याचबरोबर विद्यावाणीला देखील अशा वेगळ्या लोकांसोबत काम करत असताना काही वेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आपले स्वयं टॉक्सचे जे संस्थापक आहेत नवीन काय, त्यांच्याकडून आम्हाला एक वेगळी गोष्ट समजली की आपण आता जेव्हा कधी नरेट करतो, कुठली गोष्ट बोलतो आहोत, त्या प्रत्येक वक्त्याने अशा पद्धतीने सांगितलं पाहिजे की ती कॅची असली पाहिजे. सुरुवात अतिशय आकर्षक हवी, ती नेमक्या वेळात सांगता आली पाहिजे. रेडिओची ही तत्वत आहेतच, ती त्यांच्याकडून नव्यानं पण आम्हाला शिकायला मिळाली. काही वेळेला अशीम पाटलांसारखा एखादा व्यक्ती येतो, तो सांगतो की छोटं स्वप्न नाहीच पाहिजे, बरोबर, काहीतरी खूप मोठं बरोबर पाहायला हवं. असे अनेक वेगळे पैलू आपल्याला सांगता येतील. अगदी माहीत नसलेला विषय, फॉरेन्सिक सायन्स आणि टेक्नॉलॉजी संबंधीचा, तोही आम्हाला इथं जाणून घेता आला. नवयुगाची ज्ञानमाला ही खरोखर विद्यावाणीवरची एक वेगळी मालिका आहे की ज्याच्यामधून आमच्या सगळ्याच श्रोत्यांना काहीतरी नवीन कॉन्टेंट दर आठवड्याला मिळतंय. बरोबर. आपल्या आजूबाजूला घडणारेच विषय. हो. जसं की आता आपण नुकताच एक कार्यक्रम ऐकला जो आपल्या कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ या कायद्याविषयी. कायदा 2013 साली झालेला आहे, पण त्याच्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या अतिशय सहज सोप्या भाषेमध्ये सांगता याव्यात रेडिओवरून, असा तो कार्यक्रम. बरोबर. हा पुस्तकात वाचत असतानाचा अनुभव पूर्णपणे वेगळा आहे, टेक्निकल आहे. हो. रेडिओवरून या व्यक्तिमत्वांना जेव्हा आपण भेटलो, जेव्हा या व्यक्तिमत्वांना जेव्हा आपण ऐकलं, तेव्हा श्रोत्यांच्या देखील खूप अतिशय पॉझिटिव्ह आणि खूप चांगल्या प्रतिक्रिया आहेत. बरोबर. नेटवर्किंग सारखा जो विषय होता, जो खरं तर इंटरनेटवरती पण खूपदा आलेला नाहीये किंवा युट्यूबवरती पण नाही आलेला, पण रेडिओवरून ऐकताना खूप चांगलं वाटलं लोकांना. याच्याविषयीच्या तरुण विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे. मला सगळ्यात महत्वाचं वाटतं की कम्युनिटी रेडिओ म्हणून मराठी उद्योजक येत आहेत, मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातली माहिती देत आहेत. ही सगळ्यात भावलेली गोष्ट मला आहे आणि ती आपल्या समुदायाशी जोडण्यासाठी फार महत्वाची आहे. श्रोते हो, मला म्हणूनच असं वाटतं की नवयुगाच्या ज्ञानमालेमध्ये आम्ही ज्या वेळेला विचार केला की आज ज्या विद्यावाणीवरून आपली ही नवयुगाची ज्ञानमाला प्रसारित होते, त्याच नवयुगाच्या ज्ञानमालेमध्ये विद्यावाणीच्या बरोबर काय काय गोष्टी घडतात, विद्यावाणीचा हा आवाज तुमच्यापर्यंत कसा पोहोचतो, हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांच्याच मनात होती आणि तशीच ती आपल्याही मनात होती. आणि म्हणूनच आम्हाला असं वाटलं की या भागामध्ये आपण श्रीदत्त आणि महेश यांना बोलवूया, त्यांच्याच विषयी आपण काही गप्पा मारूया. मला असं वाटतं की वेळेअभावी आज आपल्याला थोडंसं थांबायला लागेल, पण उद्या तुम्हाला निश्चित आम्ही परत पुन्हा एकदा त्रास देऊ, तुम्हाला एकदा उद्या परत बोलवू आणि विद्यावाणीच्या या नवयुगाच्या ज्ञानमालेमध्ये उद्या आपण पुन्हा याच वेळेला याच ठिकाणी भेटू. नमस्कार. धन्यवाद. मित्रो, आताच आपण विद्यावाणी सामुदायिक रेडिओ अर्थातच आपल्या रेडिओशी जाणून घेतलं. विद्यावाणीचे प्रभारी संचालक श्रीदत्त गायकवाड आणि निर्माते महेश जगताप यांच्याकडून. त्यांच्याशी या विषयात संवाद साधला होता माधव दापके यांनी. मित्रो, नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमांतर्गत आपण या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला. या मुलाखतीचा पुढील भाग आपण उद्या विद्यावाणीवर याच वेळेत ऐकणार आहोत. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत.
या कार्यक्रमाविषयी आपण आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला 744-722-1074 अर्थातच 7447221074 या क्रमांकावर अथवा विद्यावाणी FM@gmail.com या मेल आयडीवर कळू शकता. ऐकत राहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ. 107.4 FM वर आपण ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. या कार्यक्रमात काल आपण विद्यावाणीची सुरुवात आणि विद्यावाणीच्या कार्याविषयी जाणून घेतल्यात. मित्रो, याच मुलाखतीचा भाग दुसरा आत्ता आपण ऐकणार आहोत. यामध्ये विद्यावाणीचे प्रभारी संचालक श्री दत्त गायकवाड आणि निर्माते महेश जगताप यांच्याशी संवाद साधला आहे माधव दापके यांनी. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. श्रोते हो, नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ म्हणजेच 107.4 मेगाहर्ट्ज स्टेशनवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी माधव. आपण नवयुगाची ज्ञानमाला या साप्ताहिक मालिकेमध्ये काल श्री दत्त आणि महेशजी यांच्याशी गप्पा मारत होतो. आपण हा जो आवाज ऐकतोय किंवा आपण हा जो रेडिओ ऐकतो त्या रेडिओच्या मागे काही गमती घडत असतात. हा आवाज तुमच्यापर्यंत पोचायच्या आधी खूप गोष्टी घडत असतात आणि तो जो सगळा प्रवास आहे तो आपण एक उलगडून घेण्याचा प्रयत्न कालच्या भागात करत होतो. तोच प्रवास आज आपण दुसऱ्या भागामध्ये उलगडून घेणार आहोत. आज माझ्याबरोबर पुन्हा स्टुडिओमध्ये श्री दत्त आहेत आणि महेशजी आहेत. श्री दत्तजी आणि महेशजी, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. नमस्कार आणि खूप धन्यवाद. नमस्कार. कालच्या प्रवासामध्ये आपण काही गोष्टी बोललो होतो आणि रेडिओ म्हणजे काय, कम्युनिटी रेडिओ म्हणजे काय, त्याची प्रक्रिया कशी असते, ते कसं चालवलं जातं, हे करत असताना अजून काही गप्पा आपल्याला करायच्या आहेत. मला असं वाटतं की हा रेडिओचा प्रवास हा तुमच्या स्वतःचा प्रवास जोपर्यंत जाणून घेत नाही तोपर्यंत अपूर्ण राहील. 20 वर्ष हा काही कमी काळ नाही. गेले 20 वर्ष आपण विद्यावाणीशी जोडलेला आहात. आपण विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ अत्यंत समर्थपणे चालवत आहात आणि आपल्या सगळ्यांचा आवाज हा तुमच्या प्रयत्नामुळे आमच्यापर्यंत पोहोचतोय. आणि श्रोतेहो, तुम्हाला मला गोष्ट सांगायला आवडेल की हे दोघं जण म्हणजे श्री दत्त गायकवाड जे या विद्यावाणी केंद्राचे संचालक आहेत आणि महेश जगताप हे निर्माते आहेत, हे दोघं जण अगदी लहानपणापासून रेडिओ हे त्यांच्या नसानसात भिनलेलं आहे. रेडिओ ही त्यांची आवड होती आणि ही आवडच पुढे त्यांचं करिअर म्हणून त्यांनी निवडलं. आणि असे मला असं वाटतं की साधारणपणे 1% लोक असे असतील की ज्यांना जे आवडतं ते करिअर म्हणून करायला मिळतं आणि त्याच 1% मधली लोक तुम्ही दोघं जण आहात. तुम्ही दोघंही जण विद्यावाणी केंद्राशी कसे जोडले गेलात हे आम्हाला निश्चितच ऐकायला आवडेल. श्री दत्त, तुमच्याकडनंही ऐकायला आवडेल. जसं तुम्ही म्हणालात की माझं हे आवडीचं क्षेत्र आहे. मी जेव्हा जर्नलिझमचा कोर्स शिकायला सुरुवात केली होती तेव्हाच मी आकाशवाणीशी ऑडिशन देऊन एक कॅज्युअल अनाउन्सर म्हणून जोडला गेलेलो होतोच. आणि तिथे गेल्यानंतर मला कळलं होतं की वर्तमानपत्र किंवा मासिका किंवा इतर कुठली गोष्ट नाही तर रेडिओ हेच आता आपलं इथलं पुढचं आयुष्य आहे. मी काही काळ कोल्हापूर आकाशवाणी त्यानंतर पुणे आकाशवाणीसोबत काम केल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी कम्युनिटी रेडिओची एक जाहिरात आली आणि मग इकडे आलो. इथं आल्यानंतर कळलं की आकाशवाणीपेक्षा काहीतरी वेगळं आणि खूप चांगलं आश्वासक असं काम कम्युनिटी रेडिओमध्ये होत आहे. आणि म्हणून मग वाटलं की इथेच आपण कायमस्वरूपी राहिलं पाहिजे. महेशजी, मी माझं इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर दूरदर्शनला 1 वर्ष अप्रेंटिसशिप केली आणि त्याच्या एंडिंगलाच विद्यावाणीच्या साऊंड इंजिनियरची जागा निघाली होती. तिथं अप्लाय केलं आणि इथं मी जोडलं गेलो. आणि त्याच्यानंतर मग रेडिओतलं इथलं वातावरण, विद्यापीठातलं वातावरण, विद्यापीठातील संस्कृती आणि मग नंतर इथं जे काही रोज अनुभवता येतं वेगवेगळ्या गोष्टी, त्या अनुषंगाने ठरवलं की आता विद्यावाणीतच पुढं आपलं करिअर करायचंय आणि विद्यावाणीबरोबर गेली 20 वर्ष काम करत आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. एक मला ना नेहमी प्रश्न पडतो की ज्या वेळेला तुम्ही रेकॉर्डिंगसाठी बसता त्यावेळेला त्या माईकच्या समोर असणारे तुम्ही आणि त्या माईक नसताना तुम्ही, अशा व्यक्तिमत्वात तुमच्या फरक पडतो का? किंवा मी बरेच वेळा असं ऐकलेलं आहे, अनुभवलेलं पण आहे की आपण ज्या वेळेला रेकॉर्डिंग रूमच्या बाहेर गप्पा मारतो त्यावेळेला तुमचा आवाज किंवा तुम्ही ज्या पद्धतीने बोलता आणि सडनली माईक ऑन झाल्यानंतरचा आवाज ते थोडंसं गायकांसारखंच आहे. बघा, म्हणजे गायक असतात ते त्यांचा बोलण्याचा आवाज वेगळा असतो आणि गायनाचा आवाज वेगळा असतो. त्या काही गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू शकाल की हा बदल कसा घडतो, हा किंवा मुळात हा बदल असतो का आणि असला तर तो कसा घडत जातो?
खरं म्हणजे हे स्विच ऑन स्विच ऑफ हे असतं आहे, माझ्या बाबतीत तरी नक्की आहे. आणि का कोणाच ठाऊक, पण माईकच्या समोर जेव्हा मी बसतो तेव्हा आपोआपच मी थोडा सजग होतो. दुसरी गोष्ट म्हणजे जबाबदारी आपोआप आतमध्ये आहे हे जाणवतं. बरोबर. आणि बोलणं थोडंसं मोजून मापून तोलून असे शब्द यायला लागतात. जेव्हा मी घरी असतो, माईक पासून दूर असतो, तेव्हा थोडंसं आघळपघळ, थोडंसं जास्त हे होतं. पण रेडिओचा जो बाज आहे, रेडिओची जी स्टाईल आहे, रेडिओ म्हणून जे काही आहे ना, ते आपोआपच स्विच ऑन व्हायला होतं माईकच्या समोर आल्यावर. बरोबर आहे. म्हणजे तुमचंही तसंच थोडासा अनुभव आहे का? नक्कीच, कारण का 2 व्यक्ती असणं गरजेचंच आहे असं मला स्वतःला वाटतं. कारण का जेव्हा तुम्ही एखादं प्रोडक्ट तयार करताय, जेव्हा आम्ही इथं माईकवर बोलतो तेव्हा एक प्रोडक्ट तयार करत असतो आणि मग ते प्रोडक्ट छान पद्धतीने कसं होईल, ते अतिशय उत्तम पद्धतीने कसं लोकांपर्यंत पोहोचल यासाठी काळजी घ्यावी लागते. बरोबर. आणि मग त्यासाठी स्वतःवर नियंत्रण, दडपण असतं की वेळेत कार्यक्रम संपवायचा आहे. शब्दांची निवड सतत मनात चालू असतं की आपण काहीतरी भूमिका घेऊन इथं बसलोय आणि जेव्हा आम्ही दुसरीकडे असतो त्यावेळेस कुठली भूमिका नसते. पण इथं जेव्हा माईक समोर बसतो त्यावेळेस एक भूमिका असते की उत्तमोत्तम कार्यक्रम श्रोत्यांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि ती जबाबदारी आपल्यावर आहे. बरोबर आहे. सो ह्या जबाबदारीचं भान ठेवून किंवा ही जबाबदारी कायम तुमच्या ज्या वेळेला मनात असते त्यावेळेला मला असा एक प्रश्न नेहमी पडतो की माईकच्या समोर तर जबाबदारीनी तर असतं, पण माईकच्या बाहेर सुद्धा एक जबाबदारी असते. ती जबाबदारी कशी असते? म्हणजे साधारणपणे तुम्हाला एखादा शो करायचा ठरतो, त्यावेळेला त्या शोसाठी रूपरेषा, म्हणजे आपला कम्युनिटी रेडिओ आहे त्यामुळे आपण पहिल्या भागात जसं ऐकलं होतं की कम्युनिटी सुचवू शकते की हा विषय आपल्याला हाताळायचा आहे किंवा तुम्ही कम्युनिटीसाठी हा विषय निवडू शकता. पण त्याचं शोमध्ये ज्या वेळेला रूपांतरण होतं किंवा त्या शोमध्ये ज्या वेळेला त्याची रचना केली जाते त्यावेळेला त्याची कशी ती कल्पना सुचत जाते आणि त्याला मूर्त स्वरूप देण्यात येतं. ही निर्मितीच आहे. ही निर्मितीची प्रक्रिया आहे. पण ही एखादी गृहिणी जेव्हा एखादी चांगली पाककृती तयार करत असते आणि ती पर्टिक्युलरली जेव्हा विशेष पाहुणे घरी येणार आहेत तेव्हा जशी करते ना तशी जी प्रक्रिया आहे, त्याच्यासाठीच्या काही इन्ग्रेडियंट्स ठरलेले आहेत. पण सगळ्यात महत्वाचं ठरलं जातं की हा कार्यक्रम जो आहे हा कुठल्या प्रकारामध्ये, ऑडिओच्या कुठल्या प्रकारामध्ये चांगला डिलिव्हर केला जाऊ शकतो याचा सर्वात प्रथम विचार होतो. जेव्हा कधी कम्युनिटीच्या माध्यमातून किंवा आमच्या प्रोग्राम ऍडवायझरी कमिटीच्या माध्यमातून विषय येतो तेव्हा हा विषय नाट्य स्वरूपात चांगला जाईल का याची मुलाखत चांगली होईल का, फक्त आज स्ट्रेट टॉक होईल, याचा विचार आम्ही काही वर्ष इथं बसून अनुभव आहे म्हणून आधी करतो आणि मग आधी तो ठरतो की हा कोणत्या प्रकारचा कार्यक्रम होईल आणि मग त्याच्यानंतर ही कल्पना कशी फुलवायची हे ठरतं. जर नाटक असेल तर मग कुठल्या प्रतलात होईल. सगळ्यात आधी विचार हा होतो की हे ऐकणारा श्रोता कोण आहे, नो युअर ऑडियन्स, बरोबर, याचा नेहमी विचार केला जातो आणि मग त्या श्रोत्यांच्या गरजेनुसार मग हा कार्यक्रम तयार केला जातो. हा तयार करत असताना प्रामुख्यानं हा विचार असतो की कम्युनिटी रेडिओ असू दे, खाजगी असू दे किंवा आकाशवाणी, हा खूप बोजड, खूप तांत्रिक आणि रटाळ होता कामा नये. याच्यातून खूप ज्ञान द्यायचं आहे आम्हालाच सगळं करतं, आम्ही तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगतोय तर लक्ष देऊ नये का, असं कधीच नसतं. सांगायचं असं असतं की मनोरंजनातनं एका वेळेला फक्त एक मुद्दा सांगणं, एक तत्व आम्ही पाळतो आहोत. विद्यावाणीकडे तर हे नेहमी पाळलं जातं. आता या गमती जमती जशा आपण कालही काही गमती जमती ऐकल्यात, जसं नाटकाच्या बाबतीत होतं, पिक्चरच्या बाबतीत कदाचित एडिटिंग असल्यामुळे पोस्ट प्रोडक्शनमध्ये काही गोष्टी काढल्या जातात, तरी सुद्धा मी 1-2 श्रोत्यांना गमती जमती सांगू शकेन की एका पिक्चरमध्ये एक अतिशय जुन्या काळातला पिक्चर होता, मी आता काही नाव बिव सांगणार नाही, सगळं घडत असतं, अश्मकालीन काहीतरी घडलेलं असतं, दाखवत असतात आणि त्याच वेळेला मागणं एक मोटर पास होते आणि ती एडिटिंग मधनं निसटते. ती आजही तो पिक्चर उपलब्ध आहे आणि याची घटना घडली. नाटकाच्या बाबतीत तर खूप वेळा असं बघतो की काहीतरी स्टेजवरती घडत असतं, त्यांचे सगळे डायलॉग जनरली पाठ असतात, तरी पण एखादा पात्र एखादी गोष्ट विसरून जातो आणि मग कोणाला तरी काहीतरी टाळी देऊन काहीतरी सांगायला लागतं आणि काही गोष्टी घडायला लागतात. तशा घटना तुमच्या बाबतीत कधी घडल्यात का? की लाईव्ह शोच्या बाबतीत, म्हणजे पोस्ट प्रोडक्शन एडिटिंग असेल त्यावेळेला तर काही घटना सुधारू शकतो, पण असं लाईव्ह कार्यक्रम चालू आहे, काहीतरी चुकीचं सांगितलं गेलं, काहीतरी चुकीचं गाणं वाजलं, काहीतरी भलतंच घडलं, अशा काही गमती जमती घडतात का? लाईव्ह मध्ये सगळ्यात गंमत घडते ती माईकचीच घडते असते. काय असतं की आपण जेव्हा लाईव्ह बोलतो आणि गाणं प्ले करतो त्यावेळेस माईक बंद करणं अपेक्षित असतं. आता बऱ्याच वेळा तो बंद केला जातो आणि कधी कधी तो चालू पण राहतो. ज्या गोष्टी ऑन एअर जायला नाही पाहिजे त्या ऑन एअर जातात आणि बऱ्याच वेळा असंही होतं की माईक सुरू करायचं पण लक्षात राहत नाही, मग नुसताच बोलतोय, रेडिओवर काहीच नाही जात, प्लेन चाललंय, मी मात्र सगळा कॉन्टेंट देतो. तर ह्या नियमित घडणाऱ्या गोष्टी असं म्हणाल काय? बरोबर. आता हा कम्युनिटी रेडिओ आहे
कम्युनिटी रेडिओ असल्यामुळे अर्थातच श्रोते कधी समोर असतील, कधी किंवा बरेच वेळेला ते श्रोते एका पडद्यामागे असतात, म्हणजे ते ऐकत असतात, दुरून ऐकत असतात, पण ते फीडबॅक वरील निश्चित देत असतात. म्हणजे आपल्याला कोणीतरी फोन करत असेल, कोणी पत्र पाठवत असेल, कोणी काही सांगत असेल, तर असा तुमचा एखादा कार्यक्रम चालू आहे, त्या कार्यक्रमाचं समजा एक 10 आठवड्याचं स्वरूप आहे, एक वर्षभराचं स्वरूप आहे, पण श्रोत्यांच्या फीडबॅकमुळे तो कार्यक्रमाची दिशा बदलायला लागली, त्या श्रोत्यांच्या फीडबॅकमुळे कार्यक्रमाचं स्वरूपच बदलायला लागलं. असं कधी घडलंय का? आणि ते असं ज्या वेळेला घडतं किंवा असं घडत असलं तर त्यावेळेला मग काय पद्धतीने तो पुन्हा पेश केला जातो का नाही? असं तसं फारसं आपल्या अनुभवामुळे असं फारसं घडत नाही की पूर्ण प्रक्रियाच बदलावी लागली किंवा विषय बदलावा लागला. मात्र एक छोटीशी गोष्ट सांगायला मला आवडेल इथं की विद्यावाणीवरती गेल्या काही वर्षांपूर्वी संध्याकाळच्या वेळेला, रात्री थोड्या उशिराच्या वेळेला जुनी गाणी म्हणजे 1960-70च्या दशकातली गाणी प्रसारित केली जायची. आणि मधल्या काळामध्ये मला नेमकं आठवतंय की 2020 नंतर ती गाणी बंद झाली आणि अलीकडल्या काळात म्हणजे 90च्या दशकातली गाणी आम्ही आता तिथे प्रसारित करत आहोत. तर एक श्रोता जो इथे जवळच खडकीमध्ये राहतात ते प्रत्यक्षात इथं आले होते आणि त्यांची प्रतिक्रिया अशी होती की त्यांनी पुढे काही न सांगता, म्हणजे आता आम्ही टाकाऊ झालो का, आम्हाला तुम्ही काही देणार नाही का, म्हणजे काय झालं ते सांगा. नाही, तुम्ही आमच्यासाठी जे कार्यक्रमच बंद करून टाकले, काय मला म्हणजे आम्ही आता म्हातारे झालो म्हणजे आम्ही काही उपयोगाचे नाही राहिलो का, तर काका काय झालं नेमकं सांगा, आमच्याकडून काय चुकतंय सांगा, आपण बदलायला तयार आहोत. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मोहम्मद रफी, किशोर कुमार बंदच करून टाकले पूर्ण. अच्छा, त्यांची ती आवड, आम्ही त्या आवडीसाठी म्हणून तुमचा रेडिओ रात्री उशिरापर्यंत जागून ऐकतो आहोत, तर तुम्ही ते बंद का केलं? मग अशा वेळेला आम्ही नक्की बदल करण्याच्या तयारीत असतो. अशी कोणतीही पॉझिटिव्ह प्रतिक्रिया असेल, अशी कोणतीही सकारात्मक बाब श्रोत्यांकडून ऐकायला मिळते. अर्थात रेडिओ हा संपूर्णपणे तुमच्या माझ्यासाठी नाहीच आहे, हो, तो संपूर्णपणे श्रोत्यांसाठी आहे. बरोबर, श्रोत्यांच्या मागणीनुसार बदल हा अपेक्षित आहे आणि असं आम्ही तो करतो देखील. श्रोते हो, आपण ऐकत आहोत विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ 107.4 FM वरती. हा कार्यक्रम पुढे नेत असताना मला असं वाटतं की हा कम्युनिटी रेडिओ असल्यामुळे कम्युनिटीचा सहभाग हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. सो आपल्या श्रोत्यांच्या मनात हा प्रश्न कदाचित असेल आणि तो प्रश्न मला विचारावासा वाटतो की कोणाला जर या कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल, जर सहभाग घ्यायचा असेल, तर ती माहिती कशी त्यांनी तुमच्यापर्यंत पोचवावी, किंवा त्यांनी तुझ्या विषय त्यांच्या मनात असेल तर तो विषय तुमच्यापर्यंत कसा पोचवावा, कसा सहभाग हा अपेक्षित आहे आणि कशा पद्धतीने तो करता येईल? विद्यावाणी जर कोणाला सहभागी व्हायचं असेल तर फार सोपी प्रक्रिया आहे. तुम्ही मेल करू शकता vidyawani@gmail.com किंवा तुम्ही फोन करू शकता 744-722-1074, अर्थातच 744-722-1074 या क्रमांकावर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कधीही विद्यावाणीला भेट देऊ शकता आणि येऊन चर्चा करू शकता. आपण चर्चा केल्यानंतर कार्यक्रम कशा पद्धतीने आणि कधीपासून करू शकतो हे ठरवू शकतो. वा, म्हणजे ही फारच सरळ सुलभ प्रक्रिया आहे. आणि मला वाटतं श्रोते हो की जर तुमच्या मनात एखादा विषय असेल, तुम्हाला जर असं वाटत असेल की हा विषय सर्वांपर्यंत पोहोचवता यायला पाहिजे किंवा या विषयामुळे आपल्या सर्वांचा लाभ होऊ शकेल, तर निश्चितच तुम्ही आता सांगितलेल्या क्रमांकावरती फोन करू शकता किंवा तुम्ही ईमेल लिहू शकता. आणि मला निश्चित खात्री आहे की विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ तुमच्या विषयाची नक्कीच नोंद घेऊ शकेल. त्या विषयावरती एखादा कार्यक्रम झाला असेल तर तो पूर्वीचा कार्यक्रम तुम्हाला पॉइंट करू शकेल किंवा नवीन कार्यक्रम एखादा निर्मिती करू शकेल. तर मला असं वाटतं की श्रोते, या संधीचा तुम्ही निश्चित लाभ उठवावा. आपण पुढे जात असताना अजूनही काही 1-2 प्रश्न माझ्या मनात आहेत. वेळेचं भान तर आहेच, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की ही रेडिओची प्रक्रिया आपण गेले 2 भागामध्ये ऐकतोय. या रेडिओमुळे काही संधी निश्चितच निर्माण होत असतील. आपल्या विद्यार्थ्यांनाही काही जणांना कुतूहल असेल, विद्यार्थ्यांनाच कशाला, कोणालाही ज्यांना असं वाटतं की रेडिओसाठी आपण काही करू शकतो, तर त्या संधी कुठल्या कुठल्या प्रकारच्या उपलब्ध आहेत, किंवा एखाद्याला या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर त्याच्यासाठी काही क्वालिफिकेशनची आवश्यकता आहे का, किंवा त्याच्यासाठी काही स्किलची आवश्यकता आहे का, किंवा कसं यायचं, म्हणजे मला जर उद्या रेडिओ स्टेशन बरोबर काम करायचं असेल तर काय स्वरूपाची माझी तयारी असली पाहिजे आणि मला त्या संधी कशा उपलब्ध होत जातील, यावर श्रीदत्त तुम्ही काही सांगू शकाल का? रेडिओ कितीही जुना झाला तरी त्याच्यात नाविन्य कायम टिकून आहे. म्हणूनच आपण असं पाहतो की गेल्या 20 वर्षांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रात आणि भारतभरामध्ये रेडिओंची आणि कम्युनिटी रेडिओंची संख्या खूप झपाट्याने वाढते आहे. बरोबर. 20 वर्षांपूर्वी सुरू झालेला विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ तेव्हा महाराष्ट्रात 4 स्टेशन्स होते आणि आज महाराष्ट्रामध्ये 60 कम्युनिटी रेडिओज आहेत आणि प्रायव्हेट रेडिओ स्टेशनची संख्या त्याहूनही अधिक ती वेगळीच आहे. बरोबर. म्हणून कम्युनिटी रेडिओच्या क्षेत्रामध्ये तसंच रेडिओच्या क्षेत्रामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत.
प्रामुख्यानं इथं आवाजाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची गरज तर आहेच, पण त्याचबरोबर तांत्रिक आणि लेखनाच्या क्षेत्रामध्ये जे लोक काम करतायत हो त्यांची देखील गरज आहे. बरोबर. संगीताच्या क्षेत्रामध्ये जे लोक काम करतायत हो. म्हणजे वादक असतील, गायक असतील किंवा संगीत क्षेत्रामध्ये काही कंपोजर्स असतील, हो त्यांची देखील गरज रेडिओजना असणारच आहे. त्यांच्यासाठी क्वालिफिकेशन जर म्हणाल तर बेसिकली तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं असलं पाहिजे, पण जर समजा जर्नलिझम मास कम्युनिकेशन मधून असाल तर तिथं सुलभ प्रकारे प्रवेश मिळू शकेल, पण असायलाच पाहिजे असं गरजेचं नाही. हो हो तुम्ही जर संगीतावरती आधारित कार्यक्रम करणार असाल किंवा संगीत क्षेत्रामध्ये तुमचा जर रस असेल, गती असेल, काही शिकत असाल हो तर फॉर्मल एज्युकेशन असेल किंवा नसेल तरी देखील तुम्ही काम करू शकता. हो कलाकारांची जशी इथं गरज आहे तसंच तांत्रिक लोकांची पण गरज आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधले इंजिनियर्स, डिप्लोमा धारक यांच्यासाठी रेडिओच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. हो कारण तंत्रज्ञान जसं बदलत आहे. बरोबर आहे. नवीन नवीन तसतसं तंत्रज्ञान येत आहे. इथली लोकांची गरज वाढते आहे. बरोबर. आता खूप साऱ्या गोष्टी सगळ्यांनाच उपलब्ध झालेल्या आहेत, तर त्यातला रेडिओ हा देखील एक असंच माध्यम आहे की जिथं नोकरीच्या आणि व्यवसायाच्या खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. बरोबर. मला थोडंसं असं वाटतं महेशजी, तुम्हाला याच प्रश्नाचा थोडंसं एक एक्सटेन्शन आपण असं करूया की हल्ली ऑडिओ बुक्स ही खूप फेमस होत चालली आहेत. म्हणजे लोकांचं वाचनाचं वेळ कमी होतंय असं म्हणूया, किंवा त्यांना वेळ नाही म्हणूया, किंवा कोणी बरोबर पुस्तक घेऊन फिरत नाही असंही म्हणूया. पण ऑडिओ बुक हा जो प्रकार आहे, किंवा आपण जी पॉडकास्ट निर्मिती आहे तो जो प्रकार आहे, रेडिओ क्षेत्रामध्ये तुम्ही सर आत्ता जसं म्हणालात की ही साधारण कौशल्य अपेक्षित आहेत किंवा ही आवड असणाऱ्या लोकांना निर्मितीच्या संधी उपलब्ध आहेत, त्या संधी वापरून तुम्हाला असं वाटतं का की ऑडिओ बुक क्षेत्रामध्ये किंवा पॉडकास्ट क्षेत्रामध्ये त्या संधींचा या रेडिओमुळे काही उपयोग होऊ शकेल? रेडिओ काम करण्याची तर संधी नेहमीच अवेलेबल आहेत, पण रेडिओ क्षेत्रात काम करणारे बरेचशा व्यक्ती इतर क्षेत्रातही काम करतात. हो. जसं तुम्ही सांगितलं पॉडकास्ट आहे, ऑडिओ बुक्स आहे, निवेदनाचं क्षेत्र आहे, हो. सूत्रसंचालनाचं क्षेत्र आहे, क्षेत्र पण. आणि ह्या क्षेत्रात भरपूर लोक काम करतायत. हो. आम्ही विद्यापीठात प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी सांगत असतो की जर तुम्ही रेडिओ केला की तुमचं संभाषण कौशल्य चांगलं होतं. हो. आणि जर तुम्हाला त्या क्षेत्रात आवड असेल तर रेडिओ तुम्हाला नेहमीच उपयुक्त पडतो. बरोबर. म्हणजे आमचे विद्यार्थी कितीतरी जण आकाशवाणीवर गेलेले आहेत, हो. कितीतरी जण दूरदर्शनवर काम करतायत, हो. काही निवेदनाच्या क्षेत्रात गेलेले आहेत. हो. म्हणजे रेडिओ फक्त तुम्हाला रेडिओ पुरता मर्यादित नाही ठेवत, तो तुम्हाला इतर व्यवसायाच्या संधी, इतर क्षेत्र देखील खुले करतो. बरोबर आहे. त्यामुळे ह्या सगळ्या संधी तुम्हाला रेडिओ उपलब्ध करून देतो. बरोबर. इव्हन टीव्ही चॅनलसाठी, न्यूज चॅनलसाठी देखील तुमची प्रेझेंटेशन स्किल्स फार महत्वाची, कम्युनिकेशन स्किल्स बरोबरच प्रेझेंटेशन स्किल्स फार महत्वाची असते, आणि रेडिओ तुम्हाला योग्य शब्दात योग्य मांडणी कशा पद्धतीने करायची हे अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. श्रोते हो, आपण दुसऱ्या भागाच्या शेवटाकडे जाताना एक प्रश्न मला निश्चित विचारायचा वाटतो की 20 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि अजूनही पुढे येणाऱ्या काही वर्षांमध्ये नवीन नवीन गोष्टी घडत असतील. कम्युनिटी बदलते, कम्युनिटीच्या एक्सपेक्टेशन्स बदलत आहेत. त्याचप्रमाणे मला वाटतं की कार्यक्रमाची स्वरूप बदलत आहेत, कार्यक्रमाची रचना बदलते, त्याच्यावरची विषयाची मांडणी बदलते, हाताळणी बदलते. सो श्रीदत्त सर, मला तुम्हाला एक प्रश्न शेवटाकडे जाताना विचारायचा वाटतो, तो म्हणजे विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ असाच अखंड चालू राहावा यासाठी नवीन नवीन आपण काय योजना आखत आहोत, किंवा नवीन काय गोष्टी घडाव्यात, नवीन काय गोष्टी करतोय, याविषयी तुम्ही आपल्या श्रोत्यांना काही सांगू शकाल का? विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं सुरू केलेला रेडिओ आहे. अर्थातच विद्यापीठातील विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त इथे सहभागी व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. त्याचबरोबर हे नुसतं कार्यक्रम प्रसारित करणारं सेंटर म्हणून राहणार नाहीये, तर रेडिओच्या क्षेत्रातील किंवा आवाजाच्या क्षेत्रातील आपण ज्यांचा मगाशीच उल्लेख केला त्या सगळ्या क्षेत्रातील तरुणांसाठी मार्गदर्शन केंद्र किंवा प्रशिक्षण केंद्र म्हणून कम्युनिटी रेडिओ स्टेशन पुढे यावं असा आमचा प्रयत्न सुरू आहे. पुण्यामध्ये इतर अनेक सारे रेडिओ आहेत, त्यांच्यासोबत आमची स्पर्धा नाही, पण एक वेगळी आयडेंटिटी निर्माण करायची, वेगळी ओळख निर्माण करायची म्हणून विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ प्रयत्न करतोय की मराठी रेडिओ आणि त्याचबरोबर मराठी संगीतासाठीचा एक आढळ स्थान म्हणून आम्ही प्रयत्न करतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापनाच मराठीच्यासाठी झाली आणि तीच गोष्ट पुढे नेत असताना आम्ही प्रयत्न करतो. आणि सगळ्यात शेवटी समुदायाचा रेडिओ, पुणे, पिंपरी चिंचवड या 2 शहरांमध्ये असणाऱ्या काही सामुदायिक ज्या बाबी आहेत, जे काही असे मुद्दे आहेत की जे समुदायाचे म्हणून मानले जातील, अशा सगळ्या सामुदायिक मुद्द्यांना स्थान देणारा स्थानिक रेडिओ म्हणून विद्यावाणीला पुढे यायचं आहे. निश्चितच मला वाटतं की आतापर्यंतची वाटचाल बघता आणि तुमचे भविष्यातले हे विचार ऐकता विद्यावाणी रेडिओ हे
निश्चितच मराठी मनामध्ये एक अत्यंत रुजणारं मराठी माणसांसाठी मराठीमधनं कार्यक्रम करणारं रेडिओ स्टेशन ठरेल याबद्दल मला अजिबात मनात शंका नाहीये. श्रोतेहो, आपण ऐकत होतात विद्यावाणी FM म्हणजेच 107.4 मेगाहर्ट्झ रेडिओ स्टेशनवरती नवयुगाची ज्ञानमाला. आणि या नवयुगाच्या ज्ञानमालेमध्ये आज आपल्याला श्रीदत्त गायकवाड आणि महेश जगताप हे दोघंजण आपल्या स्टेशनमध्ये आले. त्यांनी आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि अशाच विद्यावाणीच्या उत्तम उत्तम कार्यक्रमांची निर्मिती तुमच्याकडून हो आणि सर्व श्रोत्यांना उत्तम उत्तम कार्यक्रमांची रेलचेल ऐकायला मिळो आणि तुमची रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. धन्यवाद. मित्रहो, आताच आपण नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमांतर्गत विद्यावाणीविषयी जाणून घेतलं. विद्यावाणीचे प्रभारी संचालक श्रीदत्त गायकवाड आणि निर्माते महेश जगताप यांच्याकडून. त्यांच्याशी या विषयावर संवाद साधला होता माधव दापके यांनी. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित केला. मित्रहो, हा कार्यक्रम आपण दर शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी 11 वाजता आणि दर सोमवारी आणि मंगळवारी सायंकाळी 6:30 वाजता ऐकू शकता. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM. आपला आवाज, आपला रेडिओ.